आपण सर्वांनी कोरोना व्हायरस पाहिला आणि आताचा HMPV काय ते नवीन चीनचा व्हायरस आलाय ते, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बुलढाण्यामध्ये आलाय तो आलाय टकला व्हायरस। हे टक्कल व्हायरस काय आहे, कशामुळे होतो आणि याची काय कारणे आहेत जाणून घेऊया। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये काही गावामध्ये केस गळतीच्या व्हायरसने धुमाकूळ घातल्याची बातमी समोर आली आहे। यात सुरुवातीला लोकांनी डोक्याला खाज सुटते, त्यानंतर पुढील 3 दिवसातच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। चला तर जाणून घेऊया टक्कल व्हायरस नेमका काय आहे आणि केस गळती नेमकी कशामुळे होते, नेमका काय उपाय केला पाहिजे याचा सविस्तर आढावा घेऊया। शेगाव तालुक्यातील बोनगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे। या प्रकरणी आरोग्य विभागाने गावाला धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे। ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवत आहे ही बाब अद्यापही अस्पष्टच आहे। तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केस गळतीच्या आजाराने थैमान घातले आहे। अनेक कुटुंबियातील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत। अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे। गेल्या काही दिवसातच तिन्ही गावातील शेकडो नागरिकांचे केस गळती झाली आहे, त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे। हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिन्न आहे, त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत। शॅम्पूने असा प्रकार घडत असावा असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचे हे केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। आतापर्यंत आरोग्य विभागाने कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। या तिन्ही गावामध्ये उद्भवलेल्या समस्येबाबत उपचार शिबिर घेण्याची मागणी शेगाव तालुका येथील काही सदस्यांनी आणि नेत्यांनी केलेली आहे। कालवड, बोंडगाव व हिंगणा या गावामध्ये केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत आहे। 3 दिवसातच आपोआप टक्कल पडत आहे। याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गित्ते यांना निवेदन देत केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याबाबत माहिती देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले, त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने 30 जण बाधित असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे। त्यांच्याकडून रुग्णांची लक्षणं आणि उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। गावातील पाण्याचा स्रोत दूषित आहे का, तसेच पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। त्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत। काही रुग्णांची त्वचा रोग तज्ञाकडे उपचार घेतले आहेत। शॅम्पूमुळे असा प्रकार होऊ शकतो अशी डॉक्टरांना माहिती देण्यात आलेली आहे। तिन्ही गावातील केस गळतीच्या समस्येबाबत माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गावात पोहोचले, त्यांनी सर्वेक्षण केले, सोबतच आरोग्यविषयक सल्ला दिला आहे। लक्षणानुसार औषध उपचारही सुरू केला आहे। या समस्येवर त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घेतला आहे। अशा प्रकारची केस गळती होत आहे आणि टक्कल व्हायरस काय आहे नेमकं अजून डॉक्टरला पण माहिती नाही झालं, नागरिकांना तर माहितीच नाही झालं। डॉक्टरच्या मते असं म्हणणं येत आहे की त्यांचं हा व्हायरस किंवा हे त्यांची केस गळती होत आहे ते होत आहे शॅम्पूमुळे, परंतु तेथील ज्या नागरिकांनी शॅम्पू देखील आयुष्यात कधी वापरला नाही त्यांचं देखील टक्कल होत आहे। आता यावर काय उपाय निघतो आणि काय पर्याय